हाय परवा माघ अमावस्या होती ना, तेव्हा त्यामुळे आम्ही एका ठिकाणामध्ये गेलतो. तर त्या ठिकाणाचं नाव आहे संताई पेठ, म्हणजे कामारेड्डी हून जवळच एक 30-40 किलोमीटरवर आहे. तिथं एक मोठी नदी आहे आणि स्वतः तिथं 5 पांडवामध्ये भीम ते अरण्यामध्ये जेव्हा होते ना, तेव्हा ह्या ठिकाणी आलते म्हणतात. येऊन तिथं त्यांना स्वयंभू महादेवाची पिंड दिसली. त्यामुळे त्या महादेवाच्या पिंडीचं नाव भीमेश्वर असं नाव पडलेलं आहे. आणि त्या नदीमध्ये जर आपण आंघोळ केलं तर आपले समजे पाप नष्ट होतात असं म्हणतात. त्यामुळे आम्ही तिथं जाऊन नदीमध्ये आंघोळ केलो आणि मग दर्शनास निघालो. दर्शनास बघतात तर काय खूपच गर्दी होती. असं कसं तर दर्शन घेतलो. दर्शन घेऊन मग परत तिथं अन्नप्रसादही होता. अन्नप्रसादाला तर खूपच गर्दी होती. बघा किती गर्दी आहे. महाप्रसाद घेतलो. महाप्रसाद घेऊन मग नंतर तिथं कोणीतरी मोठे मिनिस्टर मंत्री आले होते. म्हणजे इथं जेवणाची सोय वगैरे व्यवस्थित होती का नाही, कशी आहे काही नाही बघण्यासाठी आले होते. हे बघा हे आहेत, म्हणजे त्या जिल्ह्यामधले किंवा हे समजा त्यांनी बघतात म्हणल्यासारखं. आणि तिथं खूप मोठी जत्रा होती. त्या जत्रामध्ये जिलेबी, लेकरांची खेळणे, समोसे. आता जत्रा म्हटल्यानंतर समजा राहणारच, पण ते बघितल्यानंतर असं तोंडाला पाणी सुटत आहे. बघा समोसे पण किती छान असं घालतानाच घातल्यावर असं छान तोंडाला पाणी सुटते. मग ती स्नॅक्स थोडंसं खाल्लं आणि माझ्या मुलीनं थोडंसं पिक वगैरे काढली असं फोटो. आणि माझा मुलगा आहे ना, तो कृष्णासारखा, म्हणजे कृष्णाने जशी पोज दिली होती गोवर्धन पर्वत हातावर उचलल्याचं, तसा पर्वत तो हातावर उचलल्यासारखा पोज देऊन फोटो काढला आहे. आणि बहिणी बहिणी जर कुठं असल्या त्यांना कुठंही जावा ते भांडण करणारच करणार. जेवतानाही सुद्धा त्यांचं भांडण. मग अशा मस्तीमध्ये मस्त दर्शन झालं. येताना थोडा त्रास झाला पण छान वाटलं. मग नंतर भेटूया. बाय.